लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता सर्व लाडक्या बहिणींना 9,600 रुपये तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती। 9,600 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे आणि कोणकोणत्या महिलांना 9,600 रुपये मिळत आहे याची तुम्हाला अधिकृत अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ही अपडेट अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नसेल। बघा, ही माहिती तुम्हाला कोणीच सांगितलेली नाही, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला मी सर्व सांगतो की कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे पडत आहे 9,600 रुपये आणि कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे याबद्दल आपण सर्व काही डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत। माहिती अतिशय दमदार आहे। बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना 7,500 रुपये भेटलेले आहेत, राईट। 7,500 रुपये भेटलेले आहेत, परंतु ज्यांना 1 रुपया पण भेटला नव्हता त्यांना पण आता वाटप सुरू झालेले आहे। आणि ज्यांना पहिले हे 7,500 रुपये भेटले होते तर आता त्यांना देखील आता पैसे वाटप सुरू झालेले आहे। त्यांच्या खात्यात पण आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर कोणकोणत्या महिलांना हे पैसे आलेले आहेत त्याची अपडेट मी तुम्हाला देतो। आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीचे पैसे कसे येत आहेत, 9,600 रुपये कसे येत आहेत याबद्दल पण तुम्हाला मी सांगतो। आता बघा, तुम्हाला पण हे पैसे येऊ शकतात, नाहीतर यापेक्षा थोडी कमी रक्कम येऊ शकते। 9,600 रुपये अनेक महिलांना येत आहेत, तर कोणकोणत्या महिलांना आले त्याबद्दल तुम्हाला मी सर्व माहिती देतो। आता चला, आता आपण संपूर्ण जाणून घेऊया। माझी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा। ओके, चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना मागच्या वेळी सुरू करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 7,500 महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, परंतु अनेक जण आता वाट बघत होते की पैसे कधी पडणार, पैसे कधी पडणार। फायनली आता सुरुवात झालेली आहे। चला, आता आपण जे पैसे वाटप संदर्भात अपडेट आहे ती अपडेट बघूया आणि काय महत्त्वाचे अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेले आहेत त्या अपडेट पण आपण आज रोजी आलेल्या अपडेट पण बघणार आहोत। आणि जे 9,600 रुपये आहेत ते कसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत आणि कोणाकोणाला पैसे येत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत त्याबद्दल आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड तुमचं फक्त बँक खात्याशी लिंक पाहिजे। जरी तेवढं असेल तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत, काही टेन्शन नाही। आणि बघा, मागच्या वेळी एक अपडेट आली होती की अनेक महिलांना या योजनेतून रद्द केलं जाईल। बघा, आता ज्यांनी खोटी कागदपत्र या योजनेसाठी लावलेले आहेत, खोटी कागदपत्र दाखवून या योजनेचे जे लाभ घेत आहेत फक्त त्यांनाच या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत। परंतु तुम्हाला आधी पहिले पैसे भेटलेले असतील, तुम्ही पूर्ण व्यवस्थित कागदपत्रे जॉईन केलेले आहेत, कुठलेही खोटी कागदपत्रे लावलेले नाहीत, तर मग तुम्हाला कुठलंच टेन्शन येणार नाही। चला, आता अपडेट आपण जाणून घेऊया। प्रचंड बहुमतांनी विजय होत महायुती सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं। लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली। या योजनेनुसार महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होऊ लागले। जुलैमध्ये सुरुवात झाली। हे पहा, जुलै महिन्यापासून तुम्हाला पहिले 1,500 रुपये दिले जात होते, राईट। तर आता महायुती सरकारचा जबरदस्त दणदणीत विजय या सर्व लाडक्या बहिणींमुळे झालेला आहे। त्यामुळे आता महायुती सरकार देखील लाडक्या बहिणींना पैसे पाठवत आहे। तर बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती। तर मात्र काहींना पैसे मिळाले तर काहींच्या बँक खात्यात आधार नंबर लिंक नसणं किंवा इतर KYC संदर्भात अपडेट न झाल्यानं रक्कम जमा झाली नाही। पण लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 9,600 रुपये रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। बघा, आता ही वेगळीच अपडेट आलेली आहे। ही अपडेट तुम्हाला नीटपणे समजून घ्यायची आहे, तेव्हाच तुम्हाला हे 9,600 रुपयेबद्दल समजेल। हे बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 9,600 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। आता ही माहिती समजून घ्या। निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीणचे 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते। आता जर त्याला सरकारची मंजुरी मिळाली आणि 2,100 रुपये मिळण्यास सुरुवात झाली तर मागील 5 महिन्याचे प्रत्येकी 1,500 आणि चालू महिन्याचे 2,100 रुपये असे एकूण 9,600 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात। हे पहा, ही अपडेट तुम्हाला आता समजली असेल। जे मागील पैसे आहेत
मागील 1500 प्रमाणे जे पैसे आहेत, आता काही महिलांना 1 रुपया पण भेटलेला नाही. जर आता शासनाने ठरवलं की मागील जे पण हप्ते बाकी आहेत महिलांचे ते पण टाकू आणि हे 2100 पण टाकू, असे जरी टोटल केली तर जवळपास 9600 रुपये ते होतात. आलं लक्षात तुमच्या? ज्यांना पैसे आलेले नाहीत, ज्यांना मागच्या वेळी 7500 रुपये आलेले नाहीत, त्यांना 9600 रुपये मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बाकीच्यांना रेग्युलर 2100 रुपये भेटतील, काही टेन्शन नाही. चला पुढे महत्त्वाची माहिती बघा. महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. तसं महायुतीच्या प्रमुख नेत्यांनीही जाहीरपणे सांगून टाकलं की गेल्या 28 जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा झाले. सप्टेंबर अखेरपर्यंत फॉर्म भरण्याची मुभा होती. नंतर फॉर्म भरण्याची मुदत संपली. ज्यांच्या खात्यात जुलैपासूनची रक्कम जमा झाली नाही त्यांच्या खात्यात 7500 रुपये रक्कम जमा झाले. ज्यांचा लाभ 2,34,00,000 महिलांना झाला. आतापर्यंत 7500 रुपये महिलांच्या खात्यात आलेले आहेत आणि जवळपास 2,34,00,000 महिलांना हे पैसे आलेले आहेत. मात्र अर्ज स्वीकारल्यानंतरही काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत. बघा, अशा भरपूर महिला ज्यांच्या खात्यात 1 रुपया पण अजूनपर्यंत आलेले नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची माहिती आहे. ज्यांचे अर्ज मंजूर झाले पण अद्याप खात्यात रक्कम जमा झाली नाही त्यांच्या खात्यात डिसेंबरच्या कदाचित वाढीव हप्त्याची रक्कम आणि मागील 5 महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 9600 रुपये जमा होऊ शकता. बघा, जे मी तुम्हाला माहिती सांगितली की मागील जे हप्ते आहेत ते आणि हे 2100 असे टोटल 9600 रुपये येऊ शकतात. ज्यांना 1 रुपया पण भेटलेले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती. पण त्यासाठी सर्व अटीची पूर्तता झालेली असावी. म्हणजे त्यासाठी तुमचं संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित पूर्ण अटी शर्तीमध्ये तुम्ही बसले पाहिजे. याशिवाय सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे योजनेचे 2100 रुपयांना मंजुरी मिळायला हवी आणि जे 2100 रुपये द्यायचा निर्णय आहे त्याला पण मंजुरी मिळायला पाहिजे. तसं झालं नाही तर आधीच्या तरतुदीनुसार दरमहा 1500 रुपये मिळू शकतात. हे बघा, जरी निर्णय 2100 रुपयाचा झाला नाही तर मग तुम्हाला सरळ 1500 रुपयेच मिळतील सर्वांना. आलं लक्षात? ठीक आहे. जरी सरकारने जरी 2-3 महिन्यानंतर जरी 2100 रुपये द्यायचं ठरवलं पण आधी जे 1500 प्रमाणे निर्णय घेतलेला आहे, आता डिसेंबर जानेवारी जे हप्ते आहेत ते 1500 द्या, ते पण चालेल सर्व महिलांना, परंतु रक्कम यायला पाहिजे एवढं सर्वांचं म्हणणं आहे. पुढे बघा, माहिती खूप दमदार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती महत्त्वाची आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला असला तरी खाते वाटप होणं बाकी आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांच्या निवडीनंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात 6वा हप्ता जमा होईल असं महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी अलीकडे स्पष्ट केलं आहे. बघा, आता मंत्रिमंडळाचा जरी विस्तार झाला तरी खाते वाटप होणं बाकी आहे आणि जो डिसेंबरचा हप्ता इथे बघा, डिसेंबर संदर्भात काय म्हटलं आहे इथे, हे बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 6वा हप्ता जो आहे तो जमा होईल केव्हा? महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांच्या निवडीनंतर. आलं लक्षात? तर असं इथे अधिकाऱ्यांकडून माहिती आलेलं आहे. त्यामुळे अर्ज मंजूर झालेले पण अद्यापही ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांच्या खात्यात एकूण 6 हप्त्याची रक्कम म्हणजेच 9600 रुपये जमा होतील. तसेच ज्यांच्या खात्यात 5 हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे त्यांच्या खात्यात 6वा हप्ता म्हणजेच महायुतीने केलेल्या घोषणेनुसार 2100 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात बँक खात्यात जमा होऊ शकतो. आलं लक्षात? ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना 9600 रुपये येऊ शकतात आणि ज्यांना पहिले हप्ते भेटलेले आहेत त्यांना 2100 रुपये येऊ शकतात अशी माहिती आहे. पुढे बघा, ठीक आहे, एवढीच माहिती सध्या आलेली आहे. बघा, आता महत्त्वाचं समजून घ्या. आता ज्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहे, ज्यांच्या खात्यात 1 रुपया पण अजूनपर्यंत आला नव्हता त्यांनाच आता वाटप सुरू झालेलं आहे. परंतु ज्यांना पहिले 7500 रुपये आलेले आहेत पहिले, तर त्यांना जे पैसे आहेत ते 1500 द्यायचे की 2100 द्यायचे याबद्दल लवकरच समजेल. आणि जी वाटप आहे, एकतर तुमच्या खात्यात 1500 येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, 2100 येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस नाहीत. 1500 तुमच्या खात्यात आता येऊ शकतात 2-4 दिवसात, परंतु 2100 2-4 महिन्यानंतर तुमच्या खात्यात येऊ शकतात अशी सध्या माहिती आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण अपडेट माझ्याकडे येत आहे
ते सर्व अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही फक्त आपले व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.